शेतकरी संघटनेची आज जिल्हा आढावा बैठक झाली. काय निर्णय झाला आणि कशा संदर्भात बैठक झाली? आज या ठिकाणी संभाजीनगरमध्ये जिल्ह्याची बैठक घेण्याच्या पाठीमागचं कारण एकच होतं की नवीन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यामध्ये कार्यकारिणी झाली आणि त्या कार्यकारिणीत नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांनी महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष गावागावात जावा, गावागावातून जी जागृती करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अन्यायासाठी, या पद्धतीनं तो निर्णय घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि जास्तीत जास्त येणाऱ्या कालावधीमध्ये संघटना कशी मजबूत होईल, गावागावामध्ये संघटनेची पदाधिकारी कसे तयार होतील याच्याकडं आमचं सर्व कार्यकारिणीचं लक्ष असणार आहे. आणि 2029मध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहोत. पक्षाचे नेते आदरणीय शेट्टी साहेब काय दौरे वगैरे करणार का असं पण भाषणामध्ये सांगितलं होतं? नक्कीच माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभागवाईज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि कोकण या सर्व भागात माननीय राजू शेट्टी साहेब आणि आम्ही सर्व कोर बॉडीतले सर्व पदाधिकारी आम्ही महाराष्ट्रभर संपूर्ण दौरा करून हा महाराष्ट्र आम्ही ढवळून काढणार. काय आव्हान करणार या निमित्तानं? आव्हान एकच असणार आहे की सज्जनांनो आणि युवकांनो, तुम्ही राजकारणात या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या प्रवाहात या आणि आत्ता सध्या जी काही राजकीय सगळ्या गोष्टीची जी उलथापालथ चालू आहे, ज्या पद्धतीनं सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या सर्व लोकांना निष्फळ झालेले दिसत आहेत. योग्य न्याय मिळत नाही, कुठलेही विकासाची कामं पूर्ण होत नाहीत. त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आज युवक देखील रस्त्यावरती उतरलेला आहे आणि त्याची कुठंतरी उणीव ही जी भरून काढण्यासाठी आम्ही सर्वजण स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत. ओके. आजच्या ज्या संभाजीनगर येथे जी आढावा बैठक घेण्याचं जे मेन उद्देश होता, माननीय राजू शेट्टी साहेबांनी एक सूचना दिली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ट्रेड डील आणि फसवी कर्जमाफी जी घोषित केलेली याच्या विरोधामध्ये संघटनेला तळागाळातून गावातून शेतकऱ्यांना एकत्र करून मोठमोठे मेळावे घेऊन जनजागृती करावी. कारण ट्रेड डीलमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि ज्या पद्धतीने जी फसवी कर्जमाफी आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर जी लादली जाते, कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काही मोजके शेतकरी नेते हातात घेतले आणि त्यांना त्यांच्या सोयीनुसार काही आंदोलनं तयार करायची, काही मागण्या जनतेसमोर ठेवायच्या महाराष्ट्रासमोर आणि त्या अवतीभोवती एक वातावरण तयार करायचं. म्हणजे त्या शेतकरी नेत्यांना सांगायचं की तुम्ही तारे मागा, चांद्या मागा, तारे मागू नका, मी तारे देईल. आणि या दृष्टीने जो सगळा खेळ चालू आहे हा आम्ही संपूर्ण लक्षात घेतला आणि माननीय राजू शेट्टी साहेबांनी मग आदेश दिला का आता आपल्याला मैदानात उतरावं लागेल आणि या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल. कारण आमची कोणाचीही मागणी जी आज शेतकऱ्यांच्या समोर जी फसवी कर्जमाफी दिली जात आहे ही मागणी शेतकऱ्यांची नसून आमची मागणी आहे का आमचा 7/12 उतारा हा संपूर्ण कोरा झाला पाहिजे. परंतु याला कुठंतरी बगल देत माननीय मुख्यमंत्री साहेब आणि भारतीय जनता पार्टी जी सत्तेत आहेत यांनी कुठंतरी एक नवीन फाटा फोडून शेतकऱ्यांना न मागलेलं पदरात टाकायचं आणि वाहवा लुटायची. पण आमची मुख्य मागणी आता यापुढे अशी राहील की आमचा 7/12 उतारा हा कोरा झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आता गाव पातळीवर, विभाग पातळीवर शेतकऱ्यांना जागृत करून एक मोठं आंदोलन उभं करण्याची आमची तयारी. काही सरकार प्रणीतच शेतकरी संघटना उभा राहिलेल्या आहे, ज्या ओरिजिनल शेतकरी संघटना त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे, पण ते नको ते मागताय आणि त्यांचेच म्हणणं सरकार ऐकते. कसं बघतं याच्याकडे? आमचं म्हणणं तेच आहे ना, आम्ही जे आता
या प्रक्रियेमधून आम्ही शांत असलो तरी आम्ही नजर ठेवून होतो, कारण भारतीय जनता पार्टी आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री ही फार आतल्या गाठीतलं राजकारण खेळणारी एक व्यक्ती आहे. म्हणजे ज्या पद्धतीने स्वतःच्या म्हणजे जवळ असलेले जे ऐकून घेणारे जे शेतकरी नेते त्यांनाच मैदानात उतरवलं, त्यांनाच चर्चेसाठी बोलवलं, त्यांच्याशी सगळ्या वाटाघाटी केल्या. कारण जेव्हा ही आंदोलन उभं राहिलं नागपूरला, त्या टायमाला प्रमुख भूमिकेमध्ये माननीय राजू शेट्टी साहेब होते, परंतु या प्रक्रियेमध्ये त्यांना कुठंच ठेवण्यात आले नाही. आणि ज्या अशा व्यक्तींना जवळ केलेलं आहे का त्या आपल्या बगलीत येत, त्यांना वाटलं तसं आपण त्या फिरू शकतो आणि त्याच दृष्टीने ते शेतकऱ्यांना माती मारण्याचं काम जे कर्जमाफीचं घेतलं जातं आहे ते आम्हाला मान्य नाही. म्हणून आत्ता याच्यानंतर जे आंदोलनं होतील ते इतके आक्रमक होणार आहेत का सरकारला हे मॅनेज करण्यासारखे नसतील. कारण आम्हाला आणि पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक विश्वास आहे का सगळे मॅनेज होतील. पण राजू शेट्टी नावाचं जे रसायन आहे आजपर्यंत कधीही कुठं मॅनेज झालेलं नाही आहे. म्हणून मी या ठिकाणाहून आवाहन करतो की संघटनेच्या भूमिकेला साथ देत संपूर्ण कर्जमाफी होईल आणि 7/12 कोरा होईल या दृष्टीनेच आंदोलनं होतील आणि त्याला पूर्ण शेतकऱ्यांनी साथ द्यावी हीच आम्ही या ठिकाणाहून विनंती करतो. धन्यवाद. सर, आज जे तरुण रस्त्यावर उतरत आहे, काय बघतं याच्याकडे आणि शेतकऱ्यांच्या मुलाने पण असं रस्त्यावर उतरलं पाहिजे? खरं तर या देशामध्ये जेवढ्या मोठ्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या सर्व क्रांत्यांच्या पाठीमागं कुठंतरी आज अभ्यास केला तर तरुणच दिसतोय. जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थी आंदोलनातून एक जनता पक्ष नावाचा पक्ष उभा केला. दो राह समय के रथ का घर घर नाद सुनो, सिंहासन खाली करो की जनता ते असं म्हणत इंदिरा गांधी, ज्या की इंडिया इज इंदिरा अशी वल्गना करत होत्या, त्यांना देखील सत्तेवरून खाली घेण्यासाठी एक विद्यार्थी आंदोलन कारणीभूत ठरलं होतं. ही सगळी आंदोलनं होत असताना आज भारतामध्ये आपण पाहतोय की तरुणांनी या सगळ्या व्यवस्थेला प्रश्न विचारायला पुढं तरुण यायला लागलाय. उत्तरदायित्व सरकारचं तुम्ही सांगा असं म्हणतायत आणि रघुवीर साय असं म्हणतात, तुझी टूटे ना टूटे मेरे अंदर का डर जरूर टूट जाएगा. हीच आमच्या शेतकऱ्यांची तरणीबाण पोरं आज रस्त्यावर येत आहेत आणि या प्रस्थापितांना प्रश्न विचारतायत. हेच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी आश्वासक आहे. सन्माननीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की इथून पुढे आज या संभाजीनगरमधून ज्या छत्रपती संभाजीराजांनी या धर्मासाठी, या महाराष्ट्र धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं, याच संभाजीनगरमधून आज आम्ही महाराष्ट्रातील हा महायज्ञ पेटवत आहोत आणि येत्या काळामध्ये या प्रस्थापितांना धूळ चारण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याची तरणीबाण पुरं रस्त्यावर येतील. आज साखरेची वाढलेली किंमत, शेतकऱ्याला त्याचा फायदा नाही, ग्राहक आज अडचणीत असताना ही कृत्रिम फुगवटा आणण्याची भूमिका सरकारनं का घेतली हा प्रश्न देखील आम्ही यांना विचारतोय. जे सगळे काही यंत्रणा आज तुम्ही बघताय की सगळी गळचेपी चालू आहे या महाराष्ट्रामध्ये, तर या सगळ्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि युवक आघाडी त्यामध्ये अग्रेसर राहील एवढंच या ठिकाणी असतं. ओके, धन्यवाद.